सीना नदीला आलेल्या महापुरामुळे दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर असेल, मोहोळ त्याचबरोबरीने माढा करमाळा या जवळपास 5 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान जे आहे ते झालेलं होतं। आपण पाहतोय खरं तर जवळपास 15 ते 20 दिवस या पुराला लोटलेले आहेत। मात्र असं असलं तरी ही शेतांची परिस्थिती जी आहे ती आपण पाहतोय पूर्णतः पिकं जी आहेत ती करपून आणि जळून गेलेली आहेत। कारण महापुरामुळे या ठिकाणी या वेगवेगळ्या तालुक्यांमधली नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालं। आपण आता आहोत उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे गावामध्ये आणि आपण ही परिस्थिती जी आहे ती पाहतोय। खरं तर सरकारने असं सांगितलेलं होतं की दिवाळीच्या आधी तुमच्या खात्यावरती आम्ही पैसे जमा करू आणि जवळपास 31,000 कोटींपेक्षा अधिकचं पॅकेज देखील या शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेलं आहे। मात्र असं असलं तरी अद्याप या शेतकऱ्यांना मदत मिळाली की नाही मिळाली याबाबत आपण रिॲलिटी चेक करतोय। तिरे गावामध्ये आहोत। काय परिस्थिती आहे गावामध्ये? सरकारने सांगितलं होतं तुम्हाला मदत देऊ, काय आतापर्यंत तर शेतकऱ्याला एकाही शेतकऱ्याला सरकारची मदत मिळाली नाही। लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळावी ही अपेक्षा सरकारकडनं आहे। तुमच्या शेतात पाणी गेलेलं होतं आणि कुठपर्यंत गेलं होतं आणि कुठं पूर्ण हे पूर्ण रस्ता पर्यंत पाणी गेलतं। हे शिवणी रस्ता पूर्ण पाणी गेलतं। हे पूर्ण शेत पाण्यात होतं। खरं सरकारने सांगितलं की तुम्हाला दिवाळीच्या आधी मदत देऊ असं सांगितलेलं होतं। मिळाली का मदत तुम्हाला? नाही, अजिबात नाही मिळाली। आपण पाहतोय आणखी काही शेतकरी आहेत। सरकार तुमच्या दिवाळीच्या आधी तुमच्या खात्यावर पैसे जमा करणार होतं, सरकारने असा शब्द दिलेला होता। जमा झालेत पैसे? काय पैसे नाही जमा झाले। सरकारने आश्वासन दिलेत, फक्त अजून काय ते पूर्ण केलेले नाहीत। तरी शेतकऱ्याकडून एवढीच इच्छा आहे की लवकरात लवकर शेतकऱ्याचे पैसे जमा करावे। दिवाळी चालू आहे, दिवाळीचा आज काय नाही, दिवाळी सण शेतकऱ्यांनी साजराच केला नाही, त्यामुळं शेतकऱ्याचं फार नुकसान झालेलं आहे आणि दिवाळी कोणी साजरी केली नाही। वाईट वाटतंय। त्या पाण्यामुळे काय सगळं शेतकऱ्याचं धुवून गेलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचं काय जगणं फुलकडीत नाही। पहिलीच दिवाळी असेल अशा पद्धतीनं? पहिलीच दिवाळी आहे आणि ही नदीला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा पूर आहे। काय काय होतं शेतामध्ये आणि काय काय परिस्थिती? शेतामध्ये ऊस होता भरपूर, ऊस तर काय राहिला नाही। सरकारनं आश्वासन दिलं की तुमची दिवाळी गोड करू। दिवाळी तर काय गोड झाली नाही, दिवाळी त्यांचीच गोड चालू आहे। शेतकरी दिवाळी काय गोड झाली नाही, आणखीन कोणाच्या खात्यात पैसे आले नाहीत, काय नाही। फक्त ही शेतकऱ्याची थट्टा करण्यासारखं चालू आहे सगळं। शेतकऱ्याला काय द्यावं असं त्यांची अपेक्षा असतं, दिले असतं ना दिवाळीच्या अगोदर, द्यायला पाहिजे ना, दिलंच नाही, काय आलं नाही आमच्या पैसे ना अजून। कसं करायचं? पंचनामे झालेत का पूर्ण? पंचनामे तेव्हाच झालीच की, पंचनामे सगळे झालेत। पंचनामे झाल्यावर तुम्ही लगेच दिवाळीच्या अगोदर दिवाळी शेतकऱ्याची गोड करणार, बळीराजा गोड व्हायला पाहिजे। कुठं झाला बळीराजा गोड? कसं करायचं? दिवाळी कशी साजरी करताय? कसं दिवाळीच नाही आमच्यात एखादा माणूस मैत झाल्यासारखं वातावरण आहे सध्या पूर्ण गावामध्ये। दिवाळीच नाही, तुम्ही या रोडला चक्कर मारून बघा, सगळं असं पूर्ण सगळं सपाट झाल्यासारखं आहे। साखरच सीझन असते, ऊस जात असते, या दिवसांमध्ये तयारी ऊस घालवण्याची चालू असते। बरोबर आहे ना, 1 महिन्यासाठी सगळं झालं। आता आमचा ऊस जायला चालू झाला असता। ऊस तर बघायला राहिला नाही। वाईट वाटतं का दिवाळीत असं? वाईट वाटतं म्हणजे वाईट वाटणारच की, त्या मुलांकडे बारकी लेकरं ती बघितल्यावर त्यांच्याकडे वाईट वाटणार की माणूस एक सहन करेल, त्या बारक्या लेकरांनी कसं करायचं, त्यांना काय सांगायचं? खरं तर विदारक परिस्थिती आहे शेतकऱ्यांची। भयंकर महापूर आलेला होता, शेती पिकं मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेली, जळून गेली। सरकारने आश्वासन दिलंय की मदत दिवाळीच्या आधी करतो। आली का पैसे मदत? पैसे काय पाठवले नाही, ते परिस्थिती लय गंभीर आहे। अजिबात वैरण सुद्धा नाही गुरासांना, आणि ही वाहून गेलेला ऊस सुद्धा खाई नाही गुरं। काय करावं काय सुचना आहे। आता जनावरं आटले ती अजिबात वैरण, आता केलेली वैरण 3 महिन्याने येणार। त्यामुळं लोकांना म्हणजे शेतकऱ्याला पैशाची म्हणा भरपूर सरकारकडून गरज आहे लवकर मिळण्याची। काय तर त्यातनं काय तर करू शकतो नाही। दिवाळीचा सण बी लोकांनी अजून म्हणजे करायचा विषयच नाही की, सगळं म्हणजे घर धुवायला अजून त्यांना अजून वेळ नाही। आता ही पूर्ण बंगला, पूर्ण ह्यांचं 100% शेत बंगल्यासहित याने स्थलांतर केलं। पुन्हा नंतर याचं घाण म्हणजे 90% वाहून गेल्यामुळं काय लयच विषय अवघड आहे। म्हणजे अतोनात
काय करायची परिस्थिती नाही. लवकरच पैसे सरकारनं देण्याची गरज आहे बघा. पण दिवाळीत पैसे यायला पाहिजे होते, कारण दिवाळी साजरी करायला किमान पैसे. लोकांची भयंकर आशा होती ती निराशा झाली. यायला पाहिजे होते पैसे, अजून तर काय नाही ती. अशी कधी दिवाळी गेली का आयुष्यात? नाही नाही, आयुष्यातच काय गेलं ना. असा विषयच नव्हता एवढा. हे शिना कोळेगाव म्हणलं तसं काय म्हणजे काय ठेवलंच नाही आमचं आतापर्यंत, कावाच नाही. हे पाहतोय खरं तर देशभरात दिवाळी धूमधामपणे साजरी होते, मात्र सोलापूर जिल्ह्यातील ह्या जवळपास 5 तालुक्यांमध्ये दिवाळीचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळत नाही. कारण हातातोंडाला आलेला घास जो आहे तो या पुरामध्ये गेला. आणि दुसरीकडे सरकारने देखील घोषणा केलेली होती की दिवाळीपूर्वी आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करू. मात्र आपण जर परिस्थिती पाहिली, ग्राउंड रियालिटी पाहिली, तर मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एक नया पैसा देखील न आल्याचं पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, तिरे, उत्तर सोलापूर, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.